कार्यक्रमाचं प्रस्तावित करण्यासाठी मी ॲडव्होकेट अविनाजी भोशीकर यांना विनंती करतो की आपण कार्यक्रमाचं प्रस्तावित करावं. आदरणीय ॲडव्होकेट अविनाजी भोशीकर. या नांदेडच्या ऐतिहासिक सभेच्या निमित्त आलेल्या बांधवांनी सगळ्यांनी खाली बसून घ्यावं. विश्वाला शांती आणि समतेचा संदेश देणारे तथागत गौतम बुद्ध जाती व्यवस्थेमधून बाहेर काढून या जगाला लोकशाही मूल्य देणारे महात्मा बसवण्णा, छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिराव फुले, छत्रपती शाहू महाराज, ज्यांच्यामुळे मी आज उभा आहे, ज्यांच्यामुळे या देशातला सामान्य माणूस त्या ठिकाणी सर्वोच्च पदावर जाऊ शकतो. हजारो वर्ष गुलामीतून सगळ्या देशाला बाहेर काढून एक संविधान निर्माण करणारे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे, अहिल्यादेवी होळकर, संत सेवालाल, संत भगवान बाबा, संत गाडगे महाराज या सर्व महान विभूतींना या ठिकाणी वंदन करतो. आजच्या अविनाश भोशीकर माझ्या प्रचारार्थ या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष, तुम्हा बहुजनांचे ओबीसीचे या महाराष्ट्राचे नेते श्रद्धेय श्री बाळासाहेब आंबेडकर या ठिकाणी आलेले आहेत. मी त्यांचं मनापासून या ठिकाणी स्वागत करतो आणि साहेबांचे आभार व्यक्त करतो की माझ्यासारख्या कार्यकर्त्याला या ठिकाणी बळ देण्यासाठी आपण या ठिकाणी आज उपस्थित आहात. बांधवांनो, या जिल्ह्यामध्ये जी परिस्थिती निर्माण झालेली आहे, ज्या विषयावर आपण निवडणूक लढवतोय, बांधवांनो आपल्याला सांगू इच्छितो की त्या ठिकाणी माझ्यासारख्या कार्यकर्त्याला साहेबांनी तिकीट दिलेलं आहे. या जिल्ह्यातले मोठमोठे धनदांडगे मस्तवाल लोक, आमदारांचे घरचे बाहेरचे असे अनेक लोकांनी साहेबांना त्या ठिकाणी तिकीट मागितलं होतं. अनेक लोक वंचित बहुजन आघाडीचं तिकीट घेण्यासाठी साहेबांकडे गेले होते. पण बांधवांना तुम्हाला सांगतो की मलाच साहेबांनी जेव्हा मी गेलो, मलाच साहेबांनी घरी चहा पाजवला आणि एका चहा पिऊन एका कार्यकर्त्याला साहेबांनी तिकीट दिलेलं आहे. आणि कुणाला दिलेलं आहे? या नांदेड जिल्ह्यामध्ये गेल्या 75 वर्षापासून जो बहुसंख्य समाज आहे, ओबीसी समाज आहे, जो लिंगायत समाज आहे, ज्याला कोणी आतापर्यंत तिकीट दिलं नाही, त्या लिंगायत समाजाच्या ओबीसीच्या कार्यकर्त्याला साहेबांनी तिकीट दिलेलं आहे बांधवांनो. आणि म्हणून या नांदेडच्या विकासाच्या मुद्द्यावर त्या ठिकाणी मी निवडणुकीचा विषय घेऊन पुढे आलेलो आहे. बांधवांनो, या नांदेड जिल्ह्यामध्ये सर्व एकाही तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये एमआयडीसी नाही. साहेब, नांदेड जिल्हा हा एमआयडीसी मुक्त जिल्हा आहे. एकही उद्योग या नांदेड जिल्ह्यामध्ये कसलाही नाही. त्या ठिकाणी अशोकराव चव्हाण मुख्यमंत्री होते आणि सगळी मंडळी काँग्रेस मधलं असेल की बीजेपी मधलं असेल की त्यांची सगळी टीम असलेले लोक गेल्या 40 वर्षापासून या जिल्ह्यावर राज्य करतायत. पण बांधवांनो, या जिल्ह्यामध्ये एमआयडीसी मध्ये एक 50 पुरा लावायची पिठाची गिरणी सुद्धा या लोकांनी आणलेली नाही. बांधवांनो, हा त्यांचा सगळ्यात मोठा विकासाचा मुद्दा आहे. त्या ठिकाणी मला निवडून आल्यानंतर या एमआयडीसी आणि उद्योग क्षेत्रावर काम करण्यासाठी मी त्या ठिकाणी मैदानात आहे. जिल्ह्यामध्ये शेतीवर आधारित कुठलाही उद्योग नाही, शेतकऱ्यांसाठी कुठलाही जोडधंदा नाही. आणि म्हणून जसं पश्चिम महाराष्ट्रामध्ये तालुक्यामध्ये शेतकऱ्यांना उद्योग शेतीवर निगडीत आहेत, ते उभं करण्याचा संकल्प वंचित बहुजन आघाडीचा उमेदवार या नात्याने माझा आहे. बांधवांनो, या जिल्ह्यामध्ये आरोग्य व्यवस्था कोलमडून गेलेली आहे पूर्ण. त्या ठिकाणी आज एका दिवशी त्या ठिकाणी 70 मुलं सरकारी दवाखान्यामध्ये बिना औषधाचे तडपून मरतात. 10-20 मुलं रोज मरतात. आणि एकीकडे सगळा बाजार
जे काही आरोग्याचा बाजार एकीकडे प्रायव्हेट दवाखाने थाटून त्यांचेच सगळे आजूबाजूला आहेत आणि त्या ठिकाणी सरकारी दवाखान्यामध्ये मात्र औषधाची तुटवडा आहे. ही आरोग्य व्यवस्था सुधारणे हा सगळ्यात मोठा प्रायोरिटीचा मुद्दा वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराचा आहे. बांधवांनो, जिल्ह्यातल्या सगळ्या जिल्हा परिषद शाळा ओस पाडल्यात आणि यांच्या सगळ्या धनदांडग्यांच्या संस्था त्या ठिकाणी लुटण्यासाठी सगळ्या सज्ज आहेत. अनेक सर्व गोरगरीब पालक नांदेडमध्ये येऊन शिक्षणासाठी त्या ठिकाणी राहतात. माझी ती चौथी प्रायोरिटी या सर्व शिक्षणाचा बाजार एक खासदार या नात्याने या ठिकाणी जर निवडून आलो तर हा सगळा बाजार बंद करून त्या ठिकाणी सर्व सार्वजनिक शिक्षण संस्था उभी करण्याचा माझा संकल्प आहे. बांधवांनो, मी या ठिकाणी सवाल करतो की काँग्रेस आणि भाजपच्या उमेदवाराचा अजेंडा काय आहे? तर काय असणार आहे? ज्या लोकांनी गोरगरीब लोकांनी 50-50 हजार 10-10 हजार ज्या बँकेमध्ये जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये ठेवले ती सगळी जिल्हा मध्यवर्ती बँक याच अशोक चव्हाणांनी, याच वसंत चव्हाणांनी, याच प्रताप चिखलीकरांनी, याच खतगावकरांनी, या सगळ्या चांडाळ चौघडीने 300 कोटी रुपये गोरगरिबांचे त्या ठिकाणी बुडून खाल्ले. अहो, माझ्यासारख्या कार्यकर्त्यांनी अनेक मोर्चे काढले. मी जवळून बघितले ती कुटुंब मुलींचं लग्न होत नाही म्हणून बँकेत स्वतःच्या कष्टाचे पैसे त्याला मिळाले नाही म्हणून 100च्या वर लोकांनी आत्महत्या केलेले. बांधवांनो, ही तिळतिळ आणि पाप इथल्या काँग्रेस आणि भाजपच्या उमेदवाराच्या पाठी आहे. बांधवांनो, ही सगळी पैसे बुडवले, सगळे कारखाने उठून टाकले. त्या ठिकाणी या जिल्ह्यामध्ये एक नवीन उद्योग सुद्धा हे लोक येऊ देत नाहीत. त्यांची पार्टनरशिप आणि टक्केवारी झाल्याशिवाय त्या उद्योगपतीला जिल्ह्यामध्ये पाय ठेवू देत नाहीत. बांधवांनो, गुरुत्वा गद्दीला 3000 कोटी रुपये आले. सगळे पैसे या अशोक चव्हाण आणि त्यांच्या बगल बच्च्यांनी 3000 कोटी रुपये खाल्ले. बांधवांनो, 15 वर्षाखालचे 3000 कोटी म्हणजे किती आले? नांदेड सारखे अजून 3 शहर नवीन तयार झाले असते एवढा पैसा होता. बांधवांनो, आणि तो सगळा पैसा या काँग्रेस आणि भाजपच्या या संयुक्त टोळीने त्या ठिकाणी खाल्लेला. बांधवांनो, अरे कोणाला येण्यात करता, कोणाला मूर्ख बनवता? आदरणीय साहेबांनी आधीच ओळखलं होतं ही सगळी काँग्रेस बीजेपी मध्ये जाणार आहे. ही सगळी काँग्रेस बीजेपीची बी टीम आहे आणि म्हणून महाविकास आघाडीमध्ये साहेबांनी त्या ठिकाणी नकार दिलेला आहे. कारण ही सगळी माणसं भाजपमध्ये जाणार आहेत. साहेबांनी त्यांना लेखी मागितलं होतं की तुम्ही भाजपमध्ये जाणार नाहीत असं अफिडेव्हिट करून द्या. एक जण सुद्धा पुढे आला नाही, कारण त्यांच्या मनामध्ये ते पाप त्या ठिकाणी होतं. बांधवांनो, म्हणून मी जाता सांगतो, साहेबांनी दिलेला उमेदवार BA LLB आहे, UPSC पास झालेला आहे, मिलिटरी स्कूल मध्ये शिकलेला आहे, उच्च शिक्षित आहे. भाजपच्या उमेदवाराचं शिक्षण काय हो? 7वी ढक्कल पास, 7वी नापास. न्यू इंडिया मोदीचा उमेदवार 7वी नापास. काँग्रेसचा उमेदवार स्वतःच्याच वडिलांच्या कॉलेजमध्ये 12वी ढकल पास. अरे काय विजन आहे? कोणाच्या वयावर जात नाही. मी देव करो वसंतराव चव्हाणांना 100 वर्ष आयुष्य लाभो. पण बाजूने एक उमेदवार, एक हेल्दी उमेदवार सुद्धा तुम्हाला मैदानात देता आलं नाही का? काँग्रेसला 4-4 वेळा डायलिसिसवर असलेला उमेदवार, ज्याचं पुढचं भवितव्य त्याला माहित नाही. ते नांदेडचं भवितव्य काय घडणार आहे? बांधवांनो, तुम्ही विचार करा की तुम्हाला खासदार दवाखान्यामध्ये कोणत्या हैदराबादला ऍडमिट आहेत, पुण्याला ऍडमिट आहेत, साहेब भेटणार नाहीत हे बघायचं आहे की तुम्ही बोललेल्या दरवाजावर 5 मिनिटं येणारा अविनाश भोसीकर बघायचा आहे? ते तुम्हाला ठरवायचं नांदेडकरांना. जाता जाता मुस्लिम बांधवांना सांगतो, मुसलमान भाइयों सवर जाओ, आपके साथ धोखा होने वाला है, धोखा होने वाला है आपके साथ. क्योंकि ये कांग्रेस का जो उम्मीदवार है वो अशोक चौहान का ही बच्चा है, बगल बच्चा. अशोक चौहान के गर्दन पर मोदी जी की ईडी की तलवार है और मोदी ने बताया, अशोक चौहान मुझे यहां से MP नहीं मिला तो तुझे आदर्श के अंदर में डाल दूंगा. मग अशोक चव्हाण चिंतेत आहेत, काय करायचं? जर चिखलीकर निवडून आला तर ठीक, चांगलं झालं. नाही निवडून आला तर हा वसंत चव्हाण माझा स्पेअर मधला सेकंड पार्ट आहे. जसंही त्याला निवडून आणायचं आणि हाताला धरून मोदीकडे न्यायचं. साहेब हे घ्या तुमच्या 400 मध्ये एक अजून माझा माणूस. पूरा धोखा होने वाला है, ये बीजेपी में जाने वाला है पूरे सभी MLA के साथ. मेरे मुसलमान भाइयों जागो और देखो, जब जब इस राज्य में
आपका संरक्षण की बात आई, श्रद्धेय श्री बाला साहब आम्बेडकर उन्होंने ही आपके लिए खड़े हुए हैं। कोई कांग्रेस का नेता खड़ा नहीं हुआ। अगर आप बहुजनों के साथ, इस ओबीसी कार्यकर्ता के साथ अगर आप जुड़ जाते हैं तो हमें कोई नहीं परास्त कर सकता, कोई नहीं हरा सकता। इतना कहते हुए आप सभी लोग यहाँ पर पूरे ताकत के साथ, मुझे जाता जाता सांगतो बांधवांनो, 75 वर्षात ओबीसीला तिकीट मिळालं नाही आणि आपण सर्वांनी या ओबीसी कार्यकर्त्याला येणाऱ्या 26 तारखेला माझ्या शिट्टी या निशाणीवर बटन दाबून आपण प्रचंड मताने निवडून द्यावं, वंचित बहुजन आघाडी निवडून द्यावं एवढं बोलतो आणि थांबतो। जय संविधान, जय भीम, जय ओबीसी, जय बसवा। की आपण अविनाश भोसेकरच्या शिट्टीच्या मागे ठामपणे उभे राहा हे आव्हान मी आपल्या सगळ्यांना या ठिकाणी करतो। मित्रो, मी ओबीसी बांधवांना सुद्धा इथे असताना आवाहन करतोय, मी इथे ओबीसी बांधवांना सुद्धा आवाहन करतोय की ओबीसीचं आरक्षण वेगळं राहिलं पाहिजे। हे आपण असताना आता मान्य करून घेतलेलं आहे। मराठा समाजाचं असताना आंदोलन जे आहे, गरीब मराठ्याला सुद्धा आरक्षण मिळालं पाहिजे या मताचा वंचित बहुजन आघाडी आहे। आणि उद्याही अंमल करून घ्यायचं असेल तर मी या दोन्ही वर्गाला आवाहन करतोय की आपण अविनाश भोसेकर ज्यांची निशाणी शिट्टी आहे त्या शिट्टी समोरचं बटन दाबून आपण त्यांना प्रचंड मताने विजयी करा ही अपेक्षा बाळगतो आणि आपली रजा घेतो। जय भीम, जय भारत।